बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वनपरिक्षेत्र हद्दीतील जळगाव व संग्रामपूर तालुक्यात सातपुडा पायथ्याशी असलेल्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांची सर्रास शिकार सुरू असून याकडे वनविभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी असलेल्या गावातून रानडुकरे, हरिण, मोर, ससे व इतर वन्य प्राण्यांची सर्रास शिकार सुरू असून त्यांच्या मांस विक्रीद्वारे लाखोंचा अवैध धंदा या परिसरात सुरू आहे। याबाबत MCN न्यूजच्या टीमने स्टिंग ऑपरेशन राबवले असता या भागातील शिकारी हे हातगोळा, छर्रा, बंदूक याद्वारे जंगली जनावरांची शिकार करून त्यानंतर या जनावरांचे मांस सर्रास गावानजीक खुल्या परिसरात विकत असल्याचे वास्तव पुढे आले आहे। एवढा मोठा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असताना वनविभागाचे कर्मचारी किंवा अधिकारी यांना याबाबत कल्पना नाही का, किंवा माहिती असून सुद्धा दुर्लक्ष का करीत आहेत, ही बाब लक्षात घेता वन कर्मचारी व शिकारी यांच्यामध्ये आर्थिक मिलीभगत तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे। याबाबत MCN न्यूजने संग्रामपूर तालुक्यातील मालठाणा येथे जंगली रानडुकराची शिकार करून मांस विक्री करताना स्टिंग ऑपरेशन केले असता यामध्ये शिकारी फोनवर सुद्धा कोणती भीती न बाळगता ग्राहकांना सांगण्याचे घाबरत नाही। यांचे अनेक कॉल रेकॉर्डचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत। यामध्ये त्यांनी हे मांस जंगली रानडुकराचे असून आमच्याकडे हरिण, मोर, ससे या राष्ट्रीय संपत्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या वन्य प्राण्यांचे मांस उपलब्ध असल्याचे गंभीर वास्तव त्यांनी फोनवर सांगितले। अशा शिकाऱ्यांना आता तरी नव्याने आलेले वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे हे लगाम लावून MCN ऑपरेशनमध्ये दिसणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन मुख्य आरोपीपर्यंत पोहोचतील का, अशी अपेक्षा वनप्रेमी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।